जर वे प्रोटीनचं नाव घेताच आई म्हणत असेल बाळा किडनी खराब होईल ही पावडर घेऊ नकोस, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा। सगळ्यात आधी वे प्रोटीन स्टेरॉइड नाही, हे दुधापासून बनतं। जेव्हा दुधापासून पनीर किंवा चीज बनवतात तेव्हा जे पाणी उरतं ना त्यात सर्वात जास्त प्रोटीन असतं, फक्त त्यालाच सुकून वे प्रोटीन बनवतात। कोणतेही केमिकल नाही, कोणतेही नुकसान नाही। वे म्हणजे दुधाचं सर्वोत्तम शुद्ध स्वरूप। पण लोक घाबरतात का? कारण त्यांना फक्त अर्ध सत्य माहित असतं। लोक ऐकतात जास्त पण समजून कमी घेतात। वे घेणं गरजेचं नाही, पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, नोकरी किंवा कॉलेजच्या नादात तुम्ही जेवणातून तुमची प्रोटीनची गरज पूर्ण करू शकत नसाल, तर एक स्कूप वे फक्त मदत करतो। आणि फॅट लॉस करताना जेव्हा तुम्ही कमी कॅलरीज खाता तेव्हा मसल्स वाचवण्यासाठी शरीराला जास्त प्रोटीनची गरज असते। अशा वेळी वे तुमच्या कामी येतं। सोपं, पचायला पण हलकं आणि शुद्ध। आपल्या आई वडिलांना समजावून सांगा हा प्रोटीनचा जमाना आहे, अफवांचा नाही। आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फेक किंवा लोकल ब्रँडच्या नादी लागू नका। सगळ्यांच्या किमती जवळपास सारख्याच असतात, पण आरोग्य एकच आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे दिवस 27वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा। जिम मध्ये जाऊन होता आज चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट। तर सुरुवातीला इन्क्लाइन डंबल प्रेस, फ्लॅट डंबल प्रेस, इन्क्लाइन केबल प्रेस, डिक्लाइन डंबल प्रेस। चेस्टच्या वर्कआउट नंतर ट्रायसेपचा वर्कआउट। तर सुरुवातीला ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शन, रोप केबल पुश डाऊन, सिंगल हँड रिव्हर्स ट्रायसेप पुश डाऊन। या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण हेल्प झाली असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा।